देशातल्या युवकांना कॉक्रोच म्हटल्यानंतर देशातील युवकांनी कॉक्रोच जनता पार्टी नावाचं मोठं आंदोलन उभा केलं. पण देशातील रिअल कॉक्रोच काय करताय बघूया आपण. नुसती मारामारी, हन हन हन, घाल डर्म डोक्यात एकामेकाच्या, म्हणजे तुम्हाला डिझेल भेटन. पळा पळा पळा, डिझेल आलं. ही आहे परिस्थिती देशातील युवकांची, देशातील कॉक्रोचांची. याच युवकांना चीफ जस्टिस ऑफ इंडियाने कॉक्रोच संबोधल्यानंतर देशातील युवकांनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन करून एक मोठं आंदोलन उभा केलं. पण तेच कॉक्रोच आज लाईन मध्ये उभा राहताय डिझेलसाठी आणि माऱ्या करताय स्वतःमध्ये. मला त्या सर्व पोरांना एक प्रश्न विचारायचा आहे, ही परिस्थिती नेमकी तुमच्यावरती कोणी आणली? युद्धाचा परिणाम आहे, पण योग्य नियोजनाअभावी आज तुमच्यावरती ही परिस्थिती आहे. काही साठेबाज, काही व्यावसायिक, काही पैशावाल्या लोकांमुळे आज ही तुमच्यावरती परिस्थिती आहे. मग तुम्ही डोकी कोणाची फोडताय? एकमेकांची. डर्म कोणाच्या डोक्यात घालताय? एकमेकाच्या. पण हा विचार करा की ही परिस्थिती तुमच्यावरती ज्यांनी आणली ती ड्रम उचलून त्यांच्या डोक्यात का घालत नाहीत? त्या पुढाऱ्यांना का जाब विचारत नाहीत? त्या आमदार खासदारांना जाब का विचारत नाहीत तुम्ही? अरे एकमेकांमध्ये नका भांडू. तुमच्यावरती ही वेळ ज्यांनी आणली त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करा, त्यांना प्रश्न विचारा, नवे त्यांना धारेवरती धरा. कारण की ही वेळ तुमच्यावरती तुमच्यातल्या कोणी आणलेली नाहीये, तर ही वेळ इथल्या व्यवस्थेने, इथल्या प्रशासनाने, इथल्या भिकारचोट पुढाऱ्यांनी आणि इथल्या सरकारने तुमच्यावरती आणली आहे. त्यामुळे फक्त आंदोलन करून जमणार नाहीये. ही परिस्थिती बदलायची असेल तर तुम्हाला ही जे ड्रम घेऊन रांगेमध्ये उभा राहताय त्याच्यापेक्षा शिकल्या सवरल्यासारखं राजकारण करा, प्रशासनामध्ये जा, इथली व्यवस्था हातामध्ये घ्या, इथल्या व्यवस्थेमध्ये बसा. मग तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, जिल्हा परिषद सदस्य व्हा, पंचायत समिती सदस्य व्हा, पण जनतेची सेवा करायची या उद्देशाने लढायचं शिका. एकमेकाची डोकी फोडून, एकामेकांच्या डोक्यात ड्रम घालून तुमचं भलं होणार नाही राजांनो. तुमच्यावरती ही जी वेळ आली आहे, ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना धडा शिकवला तरच व्यवस्था बदलणार आहे. त्यामुळं कॉक्रोच बनण्यापेक्षा एक देशातला सच्चा देशभक्त बना आणि